संप्रदायामध्ये यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा हे ब्रीद आहेत की आमच्या संप्रदायामध्ये जातीयता नाही हे ब्रीद आहे, पण आमच्या संप्रदायामध्ये कोणत्याही धर्माचा प्रतिबंध नाही, हा एवढा मोठा संप्रदाय आहे. 2 उदाहरण तुम्हाला सांगेन. श्रीगोंद्याबद्दल वादच नाही. मी स्वतः सुद्धा यात्रेच्या काळात येऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन गेलेला मनुष्य मी स्वतः आहे. पण कर्नाटकमध्ये मन्याळ नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी राघव चैतन्य आणि केशव चैतन्य अशा समाधी आहेत. आणि राघव चैतन्यानी जाग्यावर उडवलेली मस्जिद त्या ठिकाणी आहे. आजही त्या ठिकाणी एका बाजूला हिंदू लोक राघव चैतन्यांच्या समाधीची पूजा करतात आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम लोक त्या ठिकाणी नमाज पढतात गुण्या गोविंदांनी. आणखी एक गोष्ट वारकऱ्यांना न माहीत असलेली सांगतो. आम्ही ज्ञानोबांचा सोहळा जेव्हा परत घेऊन जातो तेव्हा आळंदीला दिंडी निघते आणि त्या दिंडीमध्ये सगळ्या दिंडी प्रमुखांच्या हाजऱ्या केल्या जातात. म्हणजे प्रत्येक प्रमुख उभा राहून एक आभा म्हणतो आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांना नारळ प्रसाद दिला जातो. हा नारळ प्रसाद देण्याचा मान आळंदीतल्या एका मुस्लिम समाजाकडे आहे आणि त्या मुस्लिम समाजाचे वंशज आम्हाला आजही नारळ प्रसाद देतात आणि आम्ही आनंदानं तो ज्ञानोबांचा म्हणून स्वीकारतो. असा हा संप्रदाय आहे. म्हणून प्रस्तावना भरपूर झालेली आहे, अजून भरपूर जण बोलणार आहेत. पण ज्या ठिकाणी परंपरेनं शेख महाराजांचा समाधी उत्सव साजरा केला जातो, ज्या ठिकाणी अनेक संतांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे शेख मोहम्मद साहेबांची पालखी सोहळा निघतो, ज्या ठिकाणी आमचा सगळा समाज शेख मोहम्मद बाबा आमचे संत आहेत अशा भावनेनं जातात, त्या ठिकाणी कोणीही या समाजाच्या ऐक्यामध्ये मीठ काढवू नये, तसा प्रयत्न करू नये. लक्षात ठेवा, बासुंदी करण्यासाठी लय खर्च आहे. दूध आणावं लागतं, आटवावं लागतं, गार करावं लागतं, वेलची घालावी लागते, केशर घालावं लागतं, वेलदोडे घालायचे, काजू बदाम घालायचे. एवढे सगळे प्रयत्न बासुंदी करण्यासाठी करता येतात. पण ती बासुंदी नासवण्यासाठी एकच आमीनबाई नावाचा खडा लागतो. आमीन शेख नावाचा एक खडा जर ती बासुंदी नासवत असेल तर आम्हाला तुकोबाऱ्यांचा आदेश आहे. तुका म्हणे खडे निवळू दळली धडलडे. एक खडा त्यातला बाजूला काढून टाकावा लागेल. एवढा मोठा समाजात एकत्र आलेला आहे. मी आलो त्यावेळेला माझ्या डोक्यात कल्पना होती, मला एवढ्या उन्हाचं कसे लोक तग धरतील, आपण तर कसे काय बोलू शकू. पण एवढा मोठा मंडप घालून आलेल्या सगळ्या समाजाची सावलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सगळा समाज उत्स्फूर्त संख्येनं आलेला आहे. आणि श्रीगोंद्याच्या इतिहासामध्ये आज एका संताच्या समाधीसाठी
सगळ्या गावातले लोक उत्स्फूर्ततेनं बंद पाळून याला आमचा पाठिंबा आहे असं ज्या अर्थी दाखवतात त्या अर्थी हा केवळ भावनेचा प्रश्न नाही, हा केवळ कायद्याच्या चाकोरीचा प्रश्न नाही, हा आमच्या इतिहासाचा आणि आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही आमच्या वारकऱ्या संप्रदायातला एक संत आमच्या यादीतून बाजूला घालून देणार नाही. ते आमच्या यादीतले एक संत आहेत. आम्ही त्यांना मोठ्या आदरानं मानतो. आज तात्यासाहेब महापुरुष यांचे वंशज त्यांनी सुद्धा भूषण महाराजांनी आमच्याकडे अभंग घेतला, तर त्यांनी अभंग घेतला शेख मोहम्मद साहेबांचा आणि आम्ही तो सर्वांनी ऐकला. म्हणजे आम्ही आमच्या तुकोबारांच्या बरोबरीनं यांचे अभंग मानतो. तुम्हाला पुरावे नष्ट करत असताना अनेक प्रकारचे नष्ट करू शकाल, पण त्यांनी जो गाथा लिहिलाय तो गाथा कसा नष्ट करू शकाल? त्यांचा गाथाच सगळ्यांना सांगेल की शेख मोहम्मद साहेब एका विशिष्ट समाजाचे नाहीत, ते सगळ्या भारतीयांचे, सगळ्या महाराष्ट्रीयांचे आहेत. म्हणून दादा तर आहेत, दादांचे चिरंजीव आहेत, सगळ्यांचा प्रयत्न आहेच. पण आपण आता सांगितल्याप्रमाणे मी स्वतः या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि त्यांना सांगेन हा प्रश्न लांबणीवर टाकू नका. बेमुदत या ठिकाणी धरणं धरण्याचा प्रसंग आमच्यावर आणू नका. महाराष्ट्र शासन सध्या चांगलं आहे, आपलं नक्की ऐकतील आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश येईल अशी प्रार्थना करतो. आणि लवकरात लवकर शेख मोहम्मद साहेबांचा मंदिराचा जीर्णोद्धार चालू व्हावा अशी इच्छा प्रकट करतो. आणि या प्रसंगामध्ये मला 2 शब्द बोलण्यासाठी आपण संधी दिलीत त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.